Ischemic heart disease, one of the leading causes of death for both males and females in USA or the Western industrialized countries. Ischemic heart disease याच्यामध्ये ग्रुप ऑफ क्लिनिकल पॅथॉलॉजिकल सिंड्रम्स येतात जे की ऑक्सिजन सप्लाय आणि डिमांड ऑफ मायोकार्डियम याच्या इम्बॅलन्समुळं होतं. ठीक आहे, आपलं मायोकार्डियम आहे त्याला ऑक्सिजन सप्लाय लागणार आहे आणि त्याची ऑक्सिजन डिमांड आहे. तर यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर इथे दाखवूया तर इस्टेमिक हार्ट डिसीज प्रेसिपिटेट होणार आहे. इस्टेमिया आणि हायपॉक्सियामधला फरक आहे. ते स्लाइटली डिफरंट कंडिशन्स बट इम्पॉर्टंट फॉर अंडरस्टँडिंग इस्टेमिक हार्ट डिसीज. इस्टेमिया कधी होतो जेव्हा की ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लड सप्लाय रिस्ट्रिक्ट करतो टू डिस्टल डिपेंडेंट पार्ट ऑफ द हार्ट. ठीक आहे, हा आहे आपला हार्ट आणि इथं आहे कोरोनरी आर्टरी. लेफ्ट हार्ट दाखवलं आहे ही कोरोनरी आर्टरी आणि ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक झाला त्याच्यामुळे ब्लड सप्लाय रिस्ट्रिक्ट झालं डिस्टल डिपेंडेंट पार्ट ऑफ हार्टमध्ये आणि याला आपण इस्टेमिया म्हणतो. नेक्स्ट इस्टेमियाचे फीचर्स काय की रेड्यूस ऑक्सिजन सप्लाय, डिमिनिश न्यूट्रिएंट्स ग्लुकोज फॅटी ॲसिड्स टू डिलिव्हर टू मायोकार्डियल सेल्स आणि ऑल्सो देअर इज इम्पेअर्ड रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. तिथले सेल्स आता मेटाबॉलिक वेस्ट तयार करणार ते सुद्धा रिमूव्ह होणार आहेत. Ischemia poses greater risk than isolated hypoxemia as it results in both a lack of oxygen and accumulation of metabolic waste in myocardium. In contrast, isolated hypoxemia it implies only a reduced oxygen supply to myocardium while maintaining normal nutrient delivery and waste removal. म्हणजे nutrient delivery waste removal normal आहे पण तिथं reduced oxygen supply आहे myocardiumला that is called as isolated hypoxemia. त्याचं एक्झाम्पल सिव्हिअर अनिमिया जेव्हा हिमोग्लोबिन 3 पेक्षा कमी असतं 3 ग्राम per dl पेक्षा कमी असतं त्याच्यामुळे IHD मॅनिफेस्ट होतो डिस्पाईट नॉर्मल ब्लड फ्लो. अदर कंडिशन that cause isolated hypoxemia include severe pulmonary disease, cyanotic heart disease where blood shunting leads to minimizing oxygenated and deoxygenated blood resulting in a reduced oxygen concentration in arterial. Next myocardial tissue आणि त्याची ऑक्सिजन डिमांड. इस्टेमिक हार्ट डिसीज प्रायमरीली लेफ्ट वेंट्रिकलला अफेक्ट करतो का कारण की तिथं लेफ्ट वेंट्रिकलची वॉल थिकनेस 1.5 सेंटीमीटर असते म्हणजे जास्त आहे आणि तिथं ऑक्सिजन डिमांड जास्त आहे दॅन राईट वेंट्रिकलचं थिकनेस 0.3 ते 0.5 सेंटीमीटर म्हणजे अगदी 3 ते 5 मिलीमीटर आहे तिथलं मायोकार्डियम आणि तिथं लोअर ऑक्सिजन डिमांड आहे. ड्युरिंग सिस्टोलिक कॉन्ट्रॅक्शन काय होतं लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स ग्रेटर फोर्स दॅन राईट वेंट्रिकल क्रिएटिंग हायर प्रेशर आणि इफेक्टिव्हली कंप्रेसिंग इट्स मायक्रो सर्क्युलेशन लीडिंग टू नियरली नो ब्लड टू द लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं तिथलं मायक्रो सर्क्युलेशनला कंप्रेस करतो आणि खूप जास्त प्रेशरनी ते ब्लड सिस्टोलिक करतो कॉन्ट्रॅक्ट करतो त्याच्यामुळे leading nearly no flow to left ventricle. In contrast, right ventricle contract करतो with less force आणि प्रेशर जनरेट करतो त्याच्यामुळे allowing its micro circulation to remain relatively intact आणि reducing the risk of ischemia. हे काही कारण आहेत त्याच्यामुळे की तिथला लेफ्ट वेंट्रिकलचं ऑक्सिजन डिमांड जास्त आहे. बिकॉज लेफ्ट वेंट्रिकल मस्ट परफॉर्म मोर वर्क, इट हॅज हायर ऑक्सिजन डिमांड दॅन राईट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल रिसीव्स ब्लड सप्लाय मेनली ड्युरिंग डायस्टमी whereas right ventricle is supplied with blood during both diastole and systole. रेअर केसेसमध्ये 100 लोकांमध्ये राईट वेंट्रिकल कॅन ऑल्सो एक्सपिरियन्स इस्टेमिक इफेक्ट्स टिपिकली इन प्रेझेन्स ऑफ राईट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी ड्यू टू पल्मोनरी हायपरटेन्शन और कोर पल्मोनेल. ठीक आहे, जेव्हा काही पेशंट्समध्ये पल्मोनरी हायपरटेन्शन कोर पल्मोनेल होतं ना तेव्हा राईट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी होते आणि तिथं ते लोक इस्टेमिक इफेक्ट्स त्यांना दिसायला भेटतात. ॲडिशनली राईट वेंट्रिकल इस्टेमिया मे अकर इफ राईट कोरोनरी आर्टरी इज कॉम्प्रोमाइज्ड. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये प्रायमरी कॉज ऑफ रेड्यूस ब्लड फ्लो टू लेफ्ट वेंट्रिकल अँड इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉन्ट्रिब्युटर्स टू इस्टेमिक हार्ट डिसीज. ॲथिरोमा फॉर्म कसं होतं तर इट इज अ फायब्रोफॅटी प्लाक लोकेटेड इन द इंटिमा ऑफ ब्लड वेसल्स and it can lead to atherosclerosis. Atherioma characterized by dysfunctional endothelium that lines the atheroma along with a fibrous cap of muscle, smooth muscle आणि collagen. म्हणजे डिस्फंक्शनल एंडोथेलियम आहे आणि फायब्रस कॅप आहे स्मूथ मसलची आणि कोलाजनची. ठीक आहे, beneath the cap macrophages laden with lipids असतात known as foam cells. म्हणजे foam cells are nothing but the macrophages who have free time lipid. And the core of atheroma consists of extracellular tissue and lipids with neovascularization occurring at the edges of the plaque. Atherosclerotic plaque over the years can develop over the years. In coronary arteries, atherosclerosis in fatty streaks and dots may begin during adolescence. ठीक है, but the disease generally manifests clinically around 40 years old. Stable plaque means the growth of plaque in blood vessel can obstruct the blood flow, leading to various ischemic symptoms. Stable plaques diagnostic typically provide fixed obstruction, and more than 70% of luminal obstruction can manifest ischemic symptoms during exertion, tachycardia, or hypertension. At rest, no symptoms are usually observed because myocardium needs only about 30% luminal flow to meet its needs. In healthy heart, vasodilators are produced to widen the blood vessels and improve the blood flow to affected areas. However, the vascular segment involved in atherosclerosis cannot dilate effectively, preventing increased blood flow and oxygen supply to the heart. This heightened demand often leads to clinical manifestations of angina. In cases of more than 90, अशा केसेसमध्ये जिथे की ल्युमेन्स ऑब्स्ट्रक्शन 90% जास्त झालं इस्टेमिक सिम्पटम्स कॅन इवन अकर इवन ॲट रेस्ट. ठीक आहे, रेस्टमध्ये सुद्धा तशा पेशंट्समध्ये आपल्याला इस्टेमिक सिम्पटम्स दिसला. टिपिकल अँजायनाचा हॉलमार्क आहे फिक्स्ड ऑब्स्ट्रक्शन जिथे की सिम्पटम्स अराइज ड्युरिंग एक्झर्शन टॅकिकार्डिया आफ्टर अ मील. फिक्स्ड ऑब्स्ट्रक्शन कॅन इव्हॉल्व इनटू डायनामिक ऑब्स्ट्रक्शन if the plaque are not stable. There is common misconception that degree of stenosis, narrowing of the blood vessel, determines the severity of the plaque. However, research has demonstrated that even moderately obstructive plaques can be more dangerous if they contain thin fibrous caps and higher lipid content. इथं हायर लिपिड कॉन्टेंट आहे याच्यामध्ये आणि थिन फायब्रस कॅप आहे आणि कसं वल्नरेबल प्लाक आहे आणि तसं स्टेबल प्लाक जिथे की एंडोथिलियम डिस्फंक्शनल आहे, फायब्रस कॅप आहे, कोलॅजननी आणि स्मूथ मसल सेल्सनी बनलेला कोर मेड ऑफ लिपिड आणि मॅक्रोफेजेस फोम सेल्स आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट काय बघायचं सच प्लाक्स कॅन अंडरगो रॅपिड डायनॅमिक चेंजेस. कोणते असेवाले प्लाक्स इव्हन होते कमी moderately obstructive plaque आहेत तरी पण they are vulnerable dangerous. Plaques that are prone to dynamic changes are referred as vulnerable plaques. These plaques have a higher concentration of extracellular matrix, foam cell and macrophages all covered by a thin fibrous cap. And this makes them highly unstable and susceptible to severe disruptions. They are prone to rupture at the edge. इंट्राप्लाक हिमरेज न्यूवास्क्युलरायझेशनमुळे ही कॅप आहे त्याची आणि हे आहे त्याच्यावरती एंडोथिलियम खराब झालं तर ब्लड फ्लो येतं तर मग प्लेटलेट्स जमा होणार, ॲग्रिगेशन त्याच्यावरती फायब्रिन होणार, कॉग्युलेशन होणार. ठीक आहे, आणि ह्याच्यात जेव्हा थ्रॉम्बस आहे ना ॲथिरोमाचं जेव्हा हे होतं ना
हा पूर्ण जो प्लाक आहे तो जेव्हा त्याचा एम्बोलिझम होतो दॅट इज डिफरंट थिंग. आणि जेव्हा थ्रॉम्बस आणि प्लेटलेटच्या मास्ट आणि फायब्रिनचं जेव्हा थ्रॉम्बस जातं होतं दॅट इज वेगळं एम्बोलिझम. तर कंपॅरिझन बिटवीन स्टेबल आणि अनस्टेबल वल्नरेबल प्लाक बघायचं. स्टेबल प्लाक थिक फायब्रस कॅप आहे, थिक फायब्रस कॅप याच्यामध्ये थिन फायब्रस कॅप. इथे कमी मॅक्रोफेज असतात, इथे खूप सारे मॅक्रोफेज असतात. इथे कमी फोम सेल्स, कमी फॅट असतात. इथं फोम सेल्स पण जास्त आहेत, फॅट पण जास्त आहे. अक्यूट डिस्ट्रप्शन इन प्लाक, हे इम्पॉर्टंट आहे. तर प्लाकमध्ये डिस्ट्रप्शन होतं तर तिथे काही इरोजन अल्सरेशन होऊ शकतं, फिशरिंग रप्चर होऊ शकतं. ओके, इरोजन अल्सरेशन कधी होतं जेव्हा एंडोथेलियम आहे डॅमेज होतं आणि अंडरलाईन थ्रोम्बोजेनिक बेसमेंट मेम्ब्रेन जो आहे तर तो एक्सपोज होतो. ठीक आहे, हे आपलं आता पर्टिक्युलर एंडोथेलियम. इथं जेव्हा एंडोथेलियम डॅमेज झालं आणि त्याच्या खालचं जे बेसमेंट मेम्ब्रेन एक्सपोज झालं, कोलॅजन एक्सपोज झालं, तर दिस सर्फेस अलाउज फॉर ॲडिशन ऑफ प्लेटलेट्स, दॅट इज इरोजन अल्सरेशन. फिशरिंग रप्चर काय, जेव्हा बोथ एंडोथेलियम पण आणि बेसमेंट मेम्ब्रेन पण कॉम्प्रोमाइज झाले तेव्हा इंट्रा प्लाक मटेरियल जो आहे विच इज हायली थ्रोम्बोजेनिक, म्हणजे जे की हायली ह्याला बोलवणार असतं, विच इज हायली थ्रोम्बोजेनिक म्हणजे थ्रोम्बस बनवण्याचं त्याचं property. So intraplaque material exposed to the bloodstream. Now narrow exposure is termed fissuring, while extensive exposure is called a rupture. Intraplaque hemorrhage काय आहे? In all cases erosion, ulceration, fissuring, rupture, platelet adhesion होतं, platelets damaged endotheliumला stick होतात. Dysfunctional endothelium जे आहे it fails to produce nitric oxide which normally repels the platelets. Nitric oxide काम आहे की प्लेटलेटला त्याला प्लेटलेटच्या रिसेप्टरला त्या वॉन विलिब्रँड फॅक्टरवरती चिपकू न देणे. ठीक आहे, नायट्रिक ऑक्साईडचं काम आहे. नाही, वॉन विलिब्रँड फॅक्टर नाही, बेसिकली ते प्लेटलेटला न चिपकू देणे. ठीक आहे. And adhered platelets release factors such as ADH, serotonin, epinephrine, procoagulant factors along with exposing platelet factors which aid in aggregation process. The platelet adhesion काय आहे, ॲग्रिगेशन काय आहे माहिती. आता ॲग्रिगेशन झालं की फायब्रिन डिपॉझिट होतं कॉग्युलेशन प्रोसेस होऊन. कॉग्युलेशन म्हणजे काय ते पण माहिती आपल्याला. प्लेटलेट प्लग आणि कॉग्युलेशन सगळं मिळून थ्रॉम्बस बनवत असते. USA अप्रॉक्सिमेटली 1.5 मिलियन पीपल सफर फ्रॉम मायोकार्डियल इन्फेक्शन प्रत्येक वर्षी. 1.5 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर 15 लाख लोकांना MI होतो प्रत्येक वर्षी. मॉर्टॅलिटी रेट 50% आहे, म्हणजे 15 लाखामध्ये 7.5 लाख दरवर्षी मरतात. आणि वर्ल्ड वाईड पर्सन डाईज फ्रॉम 1% डाईज फ्रॉम MI एव्हरी मिनिट. बापरे, म्हणजे बघ किती जास्त लोक मरतात MI म्हणून. हे शिकणं किती गरजेचं आहे. इंट्राप्लाक हिमरेज, all cellular components within plaque release growth factors that promote the formation of new blood vessels at the margins of the plaque, a process known as neovascularization. However, हे newly formed endothelial tubes जे की प्लाक जवळ ग्रो करतात फ्रॉम वासापासून, दे आर वीक ड्यू टू लॅक ऑफ कोलॅजन सपोर्ट. आणि ही जी फ्रॅजिलिटी आहे त्याच्यामुळे रप्चर होतं विथ मिनिमल इरिटेशन आणि इंट्राप्लाक हिमरेज होतं. इंट्राप्लाक हिमरेजमुळे प्लाकचं स्वेलिंग रिझल्टिंग इन अक्यूट ऑब्स्ट्रक्शन ऑफ कोरोनरी आर्टरी होतं. इरोजन्स, फिशर्स, they can either lead to platelet plug formation on top of the plaque or a full thrombus formation which can rapidly obstruct the vessel lumen. In some cases thrombus may dissolve spontaneously, in others it may require thrombolytic therapy. Severe cases where the thrombus may detach leading to embolism. Intraplaque hemorrhage may result from new vessel formation or may occur following fissuring, allowing blood to seep from luminal site. Then macrophages metalloproteinases produce करतात जे की fibrous material degrade करतात, प्लाकला weaken करतात आणि making it more susceptible to hemodynamic changes. The fibrous capचे जे edges आहेत they are particularly vulnerable to rupture. का, कारण की ते thin असतात edges, तिथे high macrophage activity असते आणि shear stress असतो from blood flow. blood flowचा stress कमी आहे त्या edgeवरती. statins काय करतात, हे प्लाकला तर stabilize करतात, कोलेस्ट्रॉल लेवल कमी करून, प्लाकची लिपिड कंटेंट कमी करून. but a good doctor also knows that statins also impart anti-inflammatory effects, making the plaques more stable. In doing so, statins काय करतात, प्लाकचं प्रोग्रेशन उशिरा करतात, डिले करतात आणि may even lead to regression in some cases. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की स्मोकिंग इज अ सिग्निफिकंट फॅक्टर दॅट प्रमोट्स प्लेटलेट ॲडिजन. म्हणजे जो कोणता तुला स्मोकर दिसला तर त्याच्यामध्ये हे इमॅजिन करायचं की त्या पर्सनमध्ये प्लेटलेट गोळा व्हायचं, ॲडिजनचं खूप जास्त रिस्क आहे. आणि डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिअर ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक. स्मोकिंग इट व्हॉट इट डज, ऑल दीज थिंग्स इट डज. ठीक आहे. सो आपण हे सगळं बघितलं. ऑक्सिजन सप्लाय कमी आहे का बरं, ऑक्सिजन सप्लाय कमी आहे, त्याची डिमांड जास्त आहे. सप्लाय कमी होण्याचे आपण कारण बघितले, कारण की तिथे खूप जास्त वर्क करावं लागतं, त्याच्यामुळे त्याचं डिमांड जास्त आहे. सप्लाय कधी कमी होतो, कोरोनरी आर्टरीमध्ये ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक जमा झाल्यानंतर. त्या प्लाकला आपण स्टेबल आणि वल्नरेबल प्लाक बघितला. नंतर त्याच्यामध्ये इस्टिमिया आणि हायपॉक्सियामधला फरक बघितला. इथं इस्टेमिक हार्ट डिसीज का म्हणलं बघ, त्याला पण समजलं. नंतर आपण हे जो प्लाक आहे ना तर त्याचं आपण नॉर्मली कसं आहे, नंतर तिथं इरोजन अल्सरेशन कसं होतं बघितलं, आणि तिथं फिशर रप्चर कसं होतं हे पण बघितलं. नंतर दोन्ही जे राईट आणि लेफ्ट साईड आहेत हार्टचे तिथं ते किती प्रेशरनी काय काय काम करते बघितलं. तिथलं मायोकार्डियमचं थिकनेस बघितलं. ठीक आहे. देन हे इथे जे थ्रॉम्बस आहे ना त्याचं एम्बोलिझम वगैरे कसं होतं, आय गेस नेक्स्ट ह्याच्यात बघायचं. सो वी सॉ ऑल ऑफ दिस इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजनचं सप्लाय आणि डिमांड्स ऑफ मायोकार्डियम. आणि मोस्टली इम्पॅक्ट्स लेफ्ट वेंट्रिकल जास्त का अफेक्टेड आहे याची कारण बघितली. स्टेबल प्लाक्स फिक्स्ड ऑब्स्ट्रक्शन देतात, वल्नरेबल प्लाक्स प्रोन टू अक्यूट डिस्ट्रप्शन, डायनामिक चेंजेस. प्लाक डिस्ट्रप्शन्स कॅन मॅनिफेस्ट ॲज इरोजन, अल्सरेशन, फिशरिंग, रप्चर और इंट्राप्लाक हिमरेज. जर प्लेटलेट्स ॲडिजन ॲग्रिगेशन होतं, कोगुलेशन होतं, थ्रॉम्बस फॉर्मेशन होतं. स्टॅटिन्स काय करतात, स्मोकिंग कसं अफेक्ट करतं बघितलं.